channel Smart Learning. In the last video, we will learn how to draw the angle with the protractor, and today we are going to learn parallel and perpendicular line. Parallel means समांतर आणि perpendicular means लंब. समांतर आणि लंब रेषा कशा काढायच्या ते आपण पाहणार आहोत. First, parallel lines. First, take one paper like this and fold this paper like this. Okay, side, join side to side. Okay, then fold again like this. Then unfold this paper. Okay, then you draw these lines. You draw these lines. Look like this. Okay, अशा प्रकारे या लाइन्स काढून घ्यायच्या आहेत. Now look, parallel lines do not intersect, that is, they do not cut each other. तुम्ही ह्या लाइन्स पुढे कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना काय करत नाहीत, कट करत नाहीत किंवा त्या एकमेकांना टच होणार नाहीत. आता समजा आपण अशी लाईन काढली, take a scale and draw one line first like this. These two lines. Okay, then you draw this line big like this. किती जरी मोठ्या तुम्ही या लाइन्स काढल्या तरी त्या दोन्ही एकमेकांना काय करत नाहीत, टच करत नाहीत किंवा दोन्ही एकमेकांना कट करत नाहीत. मग त्या तुम्ही कितीही वाढवा तर अशाच लाईनला काय म्हणतात, तर पॅरलल लाईन्स. अशाच लाईनला काय म्हणतात, पॅरलल लाईन. इथं बघा, ह्या दोन लाईन काढलेल्या आहेत, ही लाईन आणि या दोन लाईन. ह्या दोन्ही लाईन काय आहेत, पॅरलल लाईन आहेत. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, दॅट इज दे डू नॉट कट इच अदर, दे डू नॉट कट, दे स्ट्रेट लाईक दिस अँड दिस. ओके, डू नॉट कट. नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन आयदर साइड. कोणत्याही साइडने कितीही वाढवल्या तरी त्या दोन्हीही लाईन्स एकमेकांना कट करत नाहीत किंवा त्या दोन्ही एकमेकांना जॉईन होत नाहीत, तर त्यांना आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन. तर आता या पॅरलल लाईनचं उदाहरण काय असू शकतं, तर बघा, आता जर ह्या ज्या तुमच्या नोटबुकवरच्या ज्या लाईन्स आहेत, दिस नोटबुक्स लाईन्स आर parallel line. These notebooks lines are parallel lines, and the ladder is a parallel line. Ladder, windows line. In the windows, the bars, that bars are in the parallel lines. ते बार कशामध्ये असतात, विंडोला जे बार असतात ते कोणत्या लाईन मध्ये असतात, तर पॅरलल लाईन मध्ये असतात. समजलं. पॅरलल लाईन्स एकमेकांना कट करत नाहीत, त्या समांतर असतात. उभ्या असो किंवा आडव्या असो त्या एकमेकांना कट करत नाहीत. त्या कितीही वाढवल्या तरी तशाच राहतात, एकमेकांना कट करत नाहीत. हा झाला पॅरलल लाईन्स. आता परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन्स मीन्स, लुक हियर, टेक वन पेपर and first you fold like this. Okay, then take a one point in this line and fold like this. Okay, but join these two lines like this. Okay, these two. Okay, now unfold this page and draw these lines. Then you check the angle measure here. You check
the angle measure like this. How much? The 90 degree. How much? The 90 degree. You check this angle, 90 degree. You check also this angle, 90 degree. This also 90 degree. म्हणजेच काय, ज्या वेळेस दोन रेषा या एकमेकींना 90 अंशाच्या कोनामध्ये किंवा 90 डिग्रीमध्ये एकमेकांना छेदतात किंवा दोघींना एकमेकांना 90 डिग्रीमध्ये जाऊन मिळतात, तेव्हा त्या लाईन्सला काय म्हणतात? परपेंडिक्युलर लाईन्स. काय म्हणतात त्या लाईन्सला? परपेंडिक्युलर लाईन्स. व्हेन टू लाईन्स फ्रॉम अन अँगल ऑफ 90 degree with each other, they are said to be perpendicular to each other. Okay, 90 degree angle is important. Okay, and 90 degree angle is shown like this. This is 90 degree angle sign mark. Okay, don't write here 90 degree. This sign means 90 degree. Okay, now look this. This is your, look this. This is your mathematics object. This is also 90 degree. This is perpendicular lines. Perpendicular line example. This also. Okay, perpendicular line example. These both are perpendicular example. Okay, and other example, what the perpendicular? Look, this is our book. In this book, these and these two lines, या दोन लाईन आहेत. या दोन लाईन काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. या दोन लाईन कोणत्या लाईन्स आहेत? परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. या रेड लाईनवर ही लाईन आहे, तिथं कोणता 90 डिग्रीचा अँगल होतो, म्हणून या दोन लाईन काय आहेत? परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. आपण ज्यावेळेस जमिनीवर उभा राहतो त्यावेळेस सुद्धा आपण जमिनीशी कोणत्या लाईनमध्ये असतो? तर परपेंडिक्युलर लाईनमध्ये उभे असतो. बरोबर 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. तर आता आपण काय करणार आहोत? सेट नंबर 27 पाहणार आहोत. गिव्ह 2 examples of parallel lines you can see in your environment. First, your notebook's lines, this notebook's lines, okay, and a zebra crossing. Zebra crossing in the road, zebra crossing is one of the example of parallel lines, and third one is the track of the railway line. Okay, and second question is give 2 examples of perpendicular lines you can see in your environment. First, red cross symbol. Okay, this is a perpendicular example, and in the watch 3 o'clock, 3 वाजता दोन काट्यांमध्ये काय होतो? तर परपेंडिक्युलर लाईन्स येतात. ह्या दोन्ही, ह्या लाईनवर ही लाईन काय आहे? परपेंडिक्युलर, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. इथं हे एक त्याचं आन्सर आहे. आता इथं बघा, इथं काय केलेलं आहे? 5 आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला ओळखायच्या आहेत कोणत्या लाईन्स आहेत. फर्स्ट इज अ पॅरलल लाईन. दिस दे आर नॉट cut to each other. Okay, this perpendicular lines, because here is a 90 degree angle. Okay, perpendicular. Third is a parallel lines, and fourth also parallel line, and fifth is a, you count like this,
this. Okay, 90 degree angle. Here also 90 degree angle. Means this is a fifth number is a perpendicular lines. Okay, now मुलांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा आणि आमच्या चॅनलला